न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. नुकतेच अमरावती जिल्ह्यातील पत्रोटीतील युवा इलेक्ट्रिशियन आणि उद्योजक म्हणून त्यांना द ग्रेट कलावंत दादासाहेब फाळके पुरस्कार नुकताच जाहीर झाला आणि पुणे येथील एका मोठ्या सभागृहामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला, सन्मानित करण्यात आले होते. आज ते नुकतेच पथरोट गावात आले आणि त्यांच्याकडे संपूर्ण गावाकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. आपल्यासोबत सध्या गौरव सुरसौत हा जो युवक आहे, हा युवक आपल्यासोबत जुळलेला आहे. आपण त्यांच्यासोबत संपूर्ण माहिती घेऊ, कशा प्रकारे पुरस्कार मिळाला आणि कशा पद्धतीने कामकाज करतो, ही संपूर्ण माहिती आपण सहारा समाजाच्या माध्यमातून देणार आहोत. आपल्यासोबत गौरव सुरसौत आहे. नमस्कार गौरव, मला एक सांग, तू आता की तुझं शिक्षण काय झालंय? शिक्षण माझं 7वी नापास आहे. 7वी नापास. शिक्षणात फार कमी आहे, कारण की घरची परिस्थिती होती, त्यामुळं शिक्षण माझं फारसं झालं नाही आहे. परंतु शिक्षणाच्या ऐवजी माझे भरपूर काम आहेत. मी इलेक्ट्रिशियनचं काम करतो आणि अदरवाईज सोशल वर्क पण काम करतो. एक मिनिट, शिक्षण 7वा वर्ग आहे. आपण बघतो आहोत की 10वी नंतर 12वी नंतर ITI करावा लागतो आणि त्याच्यानंतर ट्रेड मिळतो आणि त्या ट्रेड नंतर आपण इलेक्ट्रिशियनचे या फीडरचे अनेक प्रकारचे आपण डिप्लोमे घेतो. परंतु जे आजही होतकरू जे मुलं आहेत की म्हणजे शिक्षण पूर्ण न होता इलेक्ट्रिशियनचा कोर्स करून आज त्यांनी बेस्ट अवॉर्ड मिळालेला आहे. तर मला एक सांग तू की तुझा डिप्लोमा नाही आहे, परंतु कशा पद्धतीने इलेक्ट्रिशियनचं हे केलं? मी इलेक्ट्रिशियनचं काही लोकांच्या हाताखाली काम करून आणि माझे गुरु आहेत पुण्यामध्ये अरविंद जाधव, त्यांच्या हाताखाली काम करून इलेक्ट्रिशियनची प्राप्ती केली आणि इलेक्ट्रिशियनचं काम करतो. आणि इलेक्ट्रिशियनचं काम केल्याच्या नंतर जसं त्यांच्या इलेक्ट्रिशियनचं काम केल्याच्या नंतर मला त्यांनी सर्टिफिकेट दिलं होतं. त्या सर्टिफिकेटनुसार माझ्याकडे आज आधार उद्योग आहे आणि त्याचनुसार मी कॉन्ट्रॅक्टदारीची कामं करतो. तर सध्या आपल्याला कुठे कुठे काम चालू आहे? म्हणजे आपण आता उद्योजक म्हणून तिच्यात टाकलेलं आहे, उद्योजक म्हणून अवॉर्ड भेटला आहे. तर कुठे कुठे आपल्याला काम चालू आहे? सध्या माझे काम चिखलदरा चालू आहे आणि मोऱ्याला कॉन्ट्रॅक्टरीचं म्हणजे मंदिराचं काम चालू आहे मोठं. तसंच परतवाड्याला पण हॉटेल वगैरेची कामं चालू राहतात. आज जो आपल्याला अवॉर्ड मिळालेला आहे, त्या अवॉर्डच्या संदर्भात काय सांगाल? त्या अवॉर्डच्या संदर्भात म्हणजे मला एक कॉल आला होता. कॉल आल्याच्या नंतर त्यांनी मला विचारलं, की "तुझी लाईफ कशी आहे? काय आहे?" आणि त्याच्यानंतर लाईफ सांगितल्याच्या नंतर त्यांनी आपल्याला बोलावलं पुण्याला. पुण्याला बोलावल्याच्या नंतर त्यांनी अवॉर्ड देऊन आपल्याला सन्मानित केलं आणि त्यांनी समोरच्या दूरदृष्टीनं आपल्याला सांगितलं, की फिल्ममध्ये काम करण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहित करा. म्हणजे प्रोत्साहित केली त्यांनी आणि ते समोर जाऊन फिल्ममध्ये घेण्याचा एक हे चालू आहे त्यांचा, हेतू चालू आहे. आपण बघतो आहोत की अवॉर्ड मध्ये मोठमोठे कलावंत, मराठी स्टार जे अभिनेत्री आहेत, अभिनेते आले होते. कसं वाटलं तुला एवढा मोठा तो पुरस्कार भेटला त्यावेळेस? मला तर फारशी अपेक्षा नव्हती, एवढी मोठी अपेक्षा नव्हती. पण माझ्या अपेक्षेपेक्षा फार मोठा कार्यक्रम होता आणि भरपूर लोकं होते. जवळपास जवळपास 15,000 ते 20,000 लोकं असतील त्या पुरस्कारामध्ये. त्याच्यामध्ये माझा पुरस्कार घेण्यात आला. माझं म्हणजे अभिमानाने माझी छाती म्हणजे चौडी झाली आणि विशेष म्हणजे माझ्या गावाचं आणि समाजाचं नाव मोठं झालं. मला तेच भरपूर भाग्य आहे. हे होते आपल्यासोबत गौरव सुरसौत आणि होतकरू. आपण बघतो आहोत की आता नुकतंच नैराश्यपोटी युवा पिढी व्यसनाच्या मागे लागून राहिली. कोणी कशा पद्धतीनं आपल्याला आयुष्य संपून राहिला, परंतु शिक्षण पूर्ण न करता 7व्या वर्गाचं शिक्षण घेऊन त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं धाडस केलं आणि त्यानंतर त्यांनी इलेक्ट्रिशियन म्हणजे अनेक जणांपासून ते अभ्यास करून, शिक्षण घेऊन, प्रॅक्टिकल करून आज एक इलेक्ट्रिशियन, द ग्रेट इलेक्ट्रिशियन म्हणून त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे आणि त्या अवॉर्डचे खरोखर ते मानकरी आहेत. कारण त्यांचा स्ट्रगल आणि त्यांचं आयुष्य जगण्याची पद्धत आणि त्यांची मेहनत, जिद्द आणि चिकाटी यांच्या जोरावर आज त्यांना जो अवॉर्ड मिळालेला आहे. परंतु जे युवक आहेत, युवकांना मध्ये अनेक वेळा आपण बघतो आहोत की कोणाचे 12वी नंतर नंबर लागत नाही म्हणून हताश होऊन जातात आणि कामकाजाला करतात. परंतु करण्याची जर जिद्द असली तर माणूस काहीही करू शकतो आणि असाच आदर्श एक आपल्यासोबत गौरव सुरसौत यांनी उभा करून दिलेला आहे की गौरव सुरसौत शिक्षण पूर्ण न करता आज त्यांच्या जे इलेक्ट्रिशियनचा जो कोर्स केला त्यांनी आणि त्यांच्या माध्यमातून आज मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट जिल्ह्यामध्ये ते घेतात आणि कुठंतरी उद्योजकाकडे ते वाटचाल चालू आहे. अशाच युवकाची आज
ज्या दादासाहेब फाळके द ग्रेट कलावंत दादासाहेब फाळके पुरस्कारांनी सन्मानित केला आणि त्यांच्यावाली कार्याची दखल घेऊन त्यांना गौरवण्यात आले आणि आज संपूर्ण गावात त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. सारा समाजासाठी रुपेश फरकुंडे, अमरावती. पालकांनो, जरा इकडे लक्ष द्या. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता शिक्षणाची सर्वोत्तम संधी श्री संत गाडगेबाबा इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, बस स्टँड जवळ करसगाव, तालुका चांदूरबाजार, जिल्हा अमरावती. सीबीएसई पॅटर्न स्कूल सोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज, अनुभवी व उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, खेडीमेडीच्या वातावरणात आधुनिक शिक्षण, सीसीटीव्ही कॅमेरा, सुरक्षित परिसर, संगणक व प्रोजेक्टर सुविधा उपलब्ध. नर्सरी, KG1, KG2 ते 10वी पर्यंत प्रवेश सुरू झाला आहे. तसेच 11वी, 12वी सायन्स प्रवेश प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. इंजिनिअरिंग आणि मेडिकल विद्यार्थ्यांसाठी खास EMET सेट पूर्व परीक्षा तयारीची विशेष सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप सुविधा देखील उपलब्ध आहे. तर आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा विकास काडलकर सर. संपर्क क्रमांक 8793538820 वर आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.